स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेरप्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेत। पुढच्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि त्यानुसार निवडणुका घेण्यासाठी फेरप्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेले आहेत। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल। राष्ट्रवादीला 3 प्रभाग हवेत, शिवसेनेला 4, भाजपला 4, हेच मतभेद आहे। नाही, आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 2022 पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले जाते। 2022 ला ज्या वॉर्डाची रचना झालेली आहे त्याचाच अर्थ 2011ची जनगणनाच गृहीत धरावी लागणार, नवीन काय याच्यात होईल असं मला वाटत नाही। म्हणून जी रचना 2022 ला होती, जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील। बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जर हे लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील, परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात। फक्त संभाजीनगर आणि नवी मुंबई या 2 महानगरपालिकेत 1 सदस्य रचना होती, बाकी सगळीकडे बहुसदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे। तेव्हा निर्णय होतील, तेव्हा त्याचं डिक्लेरेशन होईल, सर्व पक्ष बसून ठरवतील काय करायचं ते आणि त्यावेळी ते निर्णय होईल। आता तरी आम्ही महायुतीत आहोत आणि अशीच अपेक्षा करतो की आम्ही महायुतीत या निवडणुकीच्या दरम्यान ओबीसीचा प्रश्न मोठा की निवडणुकी दरम्यान त्यांना दिला जाणार किंवा ते पहिले आहे तसेच राहणार। आता जे कोर्टाचा निर्णय आहे त्याप्रमाणे तो अंतिम निर्णय असतो आणि त्याप्रमाणेच निवडणुका होतील आणि कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी अन्याय होणार नाही ओबीसीवर। भारतीय जनता पार्टी ने सीधा इसके पहले ही बताया, आज भी मैं निश्चित रूप से बताऊंगा, हमारे देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री जी ने, हमने सबने निर्णय लिया है कि जो भी स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आएंगे वो चुनाव महायुति में ही होंगे। कोई स्थानिक लेवल पे कुछ कम ज्यादा होता है उसके लिए भाजपा पूरी ख्याल देगी, लेकिन महायुति में ही सारे चुनाव लड़ने का भारतीय जनता पार्टी का प्रयास है। आणि याच संदर्भात उदय सामंत आणि नीलम गोऱ्हेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया। महायुतीमधला शिवसेना हा प्रमुख घटक पक्ष आहे। शिवसेनेला देखील स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या मनुष्यबाणाच्या निशाणीवरची सभासद नोंदणी ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावी यासाठी आम्ही सगळे मिळून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मेहनत करतोय। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री असल्यामुळं आप्पांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण परिसरामध्ये जी सभासद नोंदणी अतिशय आदर्शपणानं सुरू आहे त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी मी आलो होतो, आढावा देखील नाही, माहिती घेण्यासाठी। महायुती कशा प्रकारे करायची किंवा काय याच्यावरती अंतिम निर्णय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार घेतील आणि आमचा विचार करायला लागला तर आम्ही युती झाली तर आनंदच आहे तशा पद्धतीने। पण समजा काही कारणामुळे असं वाटलं की शक्य नाही आहे तर आपण स्वतंत्रपणे लढायची तयारी प्रत्येक पक्षाला ठेवावीच लागते आणि यातला अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील काय करायचं त्याचा। पण आम्हाला प्रत्येक भागामध्ये शेवटी मतदान तर आपल्याला करायचंच आहे, त्या दृष्टीने तयारी होईल आणि नगरमध्ये आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये भगवा फडकावणारच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।